शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं शेतकरी पुत्र ह्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. सध्या आपण पाहत आहोत की बऱ्याच शेतकऱ्यांचं सध्या सोयाबीन काढण्याचं काम चालू आहे आणि सोयाबीन काढून झाल्यानंतर जो आपला सीझन येतो तो म्हणजे की रब्बी. आणि रब्बी मधलं एक प्रमुख पीक म्हणजे की हरभरा पीक. तर हरभरा पिकाला ज्यावेळेस आपण पेरणी करत असतो, पेरणी करत असताना नेमकी कोणते खतं दिले गेले पाहिजे, हीच माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, हरभरा पीक हे कमी कालावधीचं पीक आहे. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस हरभऱ्याची पेरणी करत असतो, एकतर पेरणी करताना जी काही खतं आपल्याला संपूर्ण द्यायची आहे, ही त्यावेळेस आपण दिली गेली पाहिजे. जेणेकरून जर आपण सुरुवातीला जर खतं दिलेली असेल, तर त्या खतांचा फायदा आपल्या हरभरा पिकाला पुढे जाऊन होतो आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळायला मदत होत असते. तसंच एक आपल्याला दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हरभरा पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे काही सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला देणं गरजेचं आहे, हे आपल्याला सुरुवातीलाच देऊन टाकायचे आहे. नंतर कोणत्याही प्रकारे खतं आपल्याला द्यायची नाही. फक्त काही प्रमाणामध्ये फुल अवस्थेमध्ये आपल्याला साधारणपणे 10 ते 15 किलो युरियाचा त्यामध्ये वापर करायचा आहे. जेणेकरून जास्तीत जास्त फुलं पण लागली जातात आणि त्या स्टेजमध्ये जर नत्राचं प्रमाण जर आपल्या हरभरा पिकाला भेटलं, तर हरभऱ्याचं उत्पन्न सुद्धा आपलं वाढायला मदत होत असते. त्यासाठी ही एक गोष्ट आवश्यक लक्षात ठेवा. खतं देत असताना दाणेदार खतांपैकी तुम्ही कोणतेही खतं देऊ शकता. त्याच्यामध्ये 10-20 देऊ शकता किंवा DAP देऊ शकता किंवा 12-32-16 देऊ शकता किंवा 20-20-0-13 देऊ शकता किंवा त्यामध्ये 24-24-08 देऊ शकता किंवा 14-35-14. हे जे काही मी तुम्हाला खतं सांगितले, याच्यापैकी तुम्ही कोणतंही खत घेऊ शकता. सगळे अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारे आणि हरभरा पिकाच्या वाढीसाठी योग्य असलेले हे खत आहे. याच्यापैकी कोणतीही एक बॅग त्यामध्ये घेऊ शकता. माझ्या मते जर वापरायचं झालं तर शक्यतो 20-20-0-13चा वापर करा. 20-20-0-13 आपल्याला वापरत असताना एक बॅग वापरायची आहे 1 एकरसाठी. त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, जे बेन सल्प येतं म्हणजे डाळी स्वरूपातील जे सल्फर येतं, ते आपल्याला वापरायचं आहे. कारण हरभरा पीक हे डाळ वर्गातील पीक आहे आणि जे डाळ वर्गातील पिकं वगैरे असतात, त्या पिकांसाठी सल्फर दिल्याने आपल्या उत्पन्नामध्ये वाढ पण होत असते. आणि सल्फर जर दिली तर झाडाची वाढ असेल किंवा जमिनीतील असणाऱ्या घातक बुरशी वगैरे आहे, यांचं सुद्धा नायनाट व्हायला मदत होत असते. याच्यासाठी सल्फरचा आवश्यक वापर करा. जे बेन सल्प येतं, कोणत्याही कंपनीच घेऊ शकता. हे वापरत असताना आपल्याला 10 किलो घ्यायचं आहे 20-20-0-13 सोबत. आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, एखादं पोषक खत म्हणजे जेणेकरून आपल्या हरभऱ्याची लवकर सुरुवातीला चांगली वाढ होईल आणि बाकीचे न्यूट्रिएंट्स वगैरे जमिनीतून असणारे जे न्यूट्रिएंट्स आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे लवकर उपलब्ध असताना आपल्याला सागरिका हे दाणेदार खत वापरायचं आहे. सागरिका वापरत असताना आपल्याला 10 किलो वापरायचं आहे. म्हणजे 20-20-0-13ची एक बॅग वापरायची आहे. बेनसल्फ आपल्याला 10 किलो वापरायचा आहे आणि सागरिका आपल्याला 10 किलो वापरायचा आहे. अशा प्रकारे ह्या 3 खतांचा वापर आपल्याला ज्यावेळेस तुम्ही हरभऱ्याची पेरणी करणार आहात, पेरणी करताना पेरणी यंत्रासोबत हे खतं तुम्हाला देऊन घ्यायचे आहे. हे खतं जर तुम्ही सुरुवातीला दिलेली असेल तर अतिशय चांगला फायदा होईल. आणि जर तुमच्या हरभरा पिकाची जर जास्त मर वगैरे होत असेल, तर शक्यतो सुरुवातीला त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हरभरा शेताची तयारी वगैरे करत असता, रोटा वगैरे मारत असता, रोटा मारण्यापूर्वी जर तुम्ही ट्रायकोडर्माचा जर वापर केला तर अतिशय उत्तम राहील. किंवा जरी ते तुम्हाला करणं शक्य झालं नाही, ह्या खतामध्ये जी काही साप पावडर, ते साप पावडर जर 2 किलो जर तुम्ही मिक्स करून जर टाकली, तरी सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला नक्की मिळतील. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.